इन्स्पिरेशनच्या दुनियेमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज मी एक रावण असाही या व्हिडिओमधून मला समजलेला, मला उमगलेला रावण आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आजपर्यंत आपण रावणाला फक्त रामायणातील खलनायक म्हणून पाहत आलो. आज जरा वेगळ्या दृष्टीने रावणाला समजून घेण्याचा प्रयत्न करू. आजवर कथा, साहित्य, पुराण यावरून रावण हा दुर्गुणी, अवगुणी प्रवृत्तीचा होता हे पाहिले. परंतु रावण जर इतका अवगुणी होता तर मग त्याने रावण संहिता, कुमारतंत्र, सामवेदातील ऋचा, शिवतांडव स्तोत्र, वीणा, बुद्धिबळ यांची निर्मिती कशी केली हा प्रश्न उभा राहतो. एवढा विद्वान असूनही रावण राजा खलनायक का ठरला हा देखील प्रश्न आहे. सर्व देवांना पराभूत करणारा, सर्व दैत्य, दानवांना आणि कित्येक भटक्या जमातींना समृद्ध करून सोन्याची लंका बनवणारा राक्षस राजा खरंच खलनायक होता की नायक हा संभ्रमात टाकणारा प्रश्न आहे. रावणाचे वडील विश्रवा ऋषी हे ब्राह्मण कुळातले, तर आई केकसी ही दैत्य कुळामधली. रावणाचे आजोबा पुलत्सी ऋषी हे महान सप्त ऋषींपैकी एक होते. रावण ह्या नावाचा शाब्दिक अर्थ पुराणामध्ये दिला आहे. त्यातील रा म्हणजे सूर्य, तर वना म्हणजे पिढी म्हणजे जनरेशन. रावण वेदांचा जाणकार होता. वेद आत्मसात करण्याचे पदपथ नावाचे तंत्र रावणाला चांगलेच अवगत होते. रावणाने शिवतांडव, युधिषा तंत्र आणि प्रकुठा कामधेनूसारख्या ग्रंथांची रचना केली आहे. रावणाने आयुर्वेदावर अर्क प्रकाश नावाचा एक महान ग्रंथ लिहिला आहे. रावण एक ग्रंथकार तर होताच, त्याचबरोबर तो कवी देखील होता. रावणाची शिवतांडव ही काव्यरचना आजही पठण केली जाते. रावण एक उत्कृष्ट संगीतकार देखील होता. रुद्र वीणा वाजवण्यात रावणाला हरवणे जवळपास अशक्यच होते. रावण अतिशय विद्वान पंडित होता. त्याला 4 वेद आणि 6 उपनिषद यांचे सखोल व संपूर्ण ज्ञान होते. 10 पंडितांची विद्वत्ता एकाच व्यक्तीमध्ये असल्यामुळे रावणाला दशानन म्हणून संबोधले जात असे. त्याच्या पांडित्याची जाण रामाला देखील होती. राम त्याला आदराने महाब्राह्मण संबोधित असे. थायलंडमध्ये रावणाचे शिल्प आढळते. त्याचे शिवभक्त म्हणून शिवलिंगासह कलाकृती आहेत. काकिंद्रा आंध्र प्रदेश येथे तसेच आपल्या महाराष्ट्रातही आदिवासी जमाती रावणाची पूजा करतात. हजारो कन्या कुब्जा ब्राह्मण समाज त्याला देव मानतात. ही वस्ती मध्य प्रदेशातील विदिशा रावणग्राम येथे आहे. राजा शिवकरण याने रावणाचे मंदिर उत्तर प्रदेशातील कानपूर येथे बांधले होते. हे फक्त वर्षातून एकदा दसऱ्याला उघडते. त्याची पूजा अर्चा केली जाते. एक प्रचंड समुदाय असा आहे की जो रावणाला देवत्व देणारा आहे. रावणाची बहीण शूर्पणखा हिच्यासोबत झालेला प्रसंग सर्वांनाच माहीत आहे. लक्ष्मणाने तिचे नाक कापले. धावत पळत आपल्या भावाकडे म्हणजेच रावणाकडे ती आली. रावणाने आपल्या बहिणीच्या झालेल्या विटंबनेचा बदला घेण्यासाठी श्रीरामांशी वैर पत्करले. कोणता भाऊ असा असेल जो आपल्या बहिणीच्या विटंबनेचा बदला घेणार नाही? हेच तत्व रावणाला देखील लागू होते. आणि या गोष्टीमुळे देखील मनात पुन्हा प्रश्न उभा राहतो की रावण खलनायक होता की नायक? रावणाने सीताहरण केले. सीता मातेला घेऊन तो लंकेला गेला आणि हाच रावणाच्या चारित्र्याला डाग लावणारा प्रसंग मानण्यात येतो. परंतु रावण शक्तिशाली होता, लंकाधीश होता. सीतेवर बळजबरी करणे त्याला खूप क्षुल्लक गोष्ट होती. परंतु रावणाच्या महान व आध्यात्मिक व्यक्तिमत्वाला हे केव्हाही मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी तसे कधीच केले नाही. रामायणाच्या शेवटी एक अत्यंत विचार करायला लावणारी घटना घडली आहे. रावण मारला गेला. सीता मातेची सुखरूप सुटका झाली. परंतु अयोध्येला परतण्यापूर्वी रामाने सीतेच्या पवित्र्यावर शंका घेतली. सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली व त्यात ती यशस्वी झाली. सीतेची अग्निपरीक्षा ही जशी तिची महानता दर्शवते, त्याचप्रमाणे ती राजा रावण यांच्या बंधनात देखील किती सुरक्षित होती व पवित्र जीवन जगू शकली हे दाखवते. रावणाने आपली मर्यादा कधीच सोडली नाही. मग रावणाला मर्यादा पुरुषोत्तम का म्हटले जात नाही हा देखील प्रश्न आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर चांगल्या वृत्तींचा वाईट वृत्तींवर विजय हे व्यक्त करण्यासाठी रावणाची प्रतिमा करून तिचे दहन केले जाते. ही एक सामाजिक प्रथा आहे. परंतु एक महान राजा, महान लढवय्या, संगीतकार, काव्यरचनाकार, ग्रंथकार, वेदांचा जाणकार असणारा आणि अशा कित्येक विद्यांमध्ये पारंगत असणाऱ्या
रावणाचे दहन करणारे आपण कोण? दहन करायचे असेल तर आपण आपल्यातील वाईट वृत्ती, अवगुणांचे दहन करणे गरजेचे आहे. एक रावण असाही या व्हिडिओचा उद्देश कोणाचीही भावना दुखवणे हा नसून एक रावण असाही होता हे दाखवणे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.